नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, तुम्हाला शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला अफजल खानाचा वध हा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. त्या दिवशी जर दान उलटं पडलं असतं तर कदाचित महाराष्ट्राचा, भारताचा इतिहासच बदलून गेला असता आणि तुमचा आणि माझा सुद्धा वर्तमान हा नसता जो आज आहे. इतकी ती घटना महत्त्वाची होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेस शिवाजी महाराजांचे अंगरक्षक, ज्यांना आपण प्रेमाने जीवा महाला म्हणतो, पण त्यांचं खरं नाव जिवाजी महाले, ते त्यांच्याबरोबर होते. आणि सय्यद बंदा जेव्हा शिवाजी महाराजांवर शस्त्र घेऊन चालून आला, तेव्हा जिवाजी महाले यांनी त्या सय्यद बंदाला ठार केले. शिवाजी महाराज वाचले आणि महाराष्ट्र, भारत आणि आपणही वाचलो. पण तुम्हाला हे माहिती आहे का की असाच एक प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यात पुन्हा एकदा भविष्यात आला 1664 साली. सुरतेवर जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वारी केली, तेव्हा मुघलांचा जो सरदार होता सुरतचा, इनायत खान नावाचा, तो घाबरून स्वतःच्या गढीमध्ये जाऊन बसला आणि त्याच्या मनात शिवाजी महाराजांचा काटा काढणं हे होतंच. त्याने काय केलं, त्याने आपल्या काही लोकांना काही तहाची कलमे घेऊन तो मसुदा घेऊन शिवाजी महाराजांकडे पाठवलं. त्या तहाची कलमं इतकी इम्प्रॅक्टिकल होती, म्हणजे हास्यास्पद होती, की शिवाजी महाराजांनी त्या माणसांवर कटाक्ष केला की तुमचा सरदार, तुमचा जो इनायत खान जो आहे, तो बायकांसारखा त्या गडात जाऊन बसलेला आहे लपून. तुम्हाला काय वाटलं आम्ही पण तसंच बायकांसारखं लपून बसणार आहोत का काय? हं? तर तो माणूस म्हणाला की तसं काही नाही, आम्हाला आणखीन सुद्धा तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या माणसांचं तह आणि तहाची कलमं घेऊन पाठवणं हे फक्त बुजगावणं, ते फक्त छद्मावरण होतं. जो माणूस आला होता त्याने अचानक आपल्या अंगरख्यातून लपवलेला एक खंजीर काढला आणि शिवाजी महाराजांवर चालून गेला. तसाच प्रसंग जो सय्यद बंदाबरोबर झाला होता, फक्त सय्यद बंदा दांडपट्टा आणि तलवार घेऊन, इकडे हा खंजीर घेऊन आला होता. प्रसंगाचं वर्णन यदुनाथ सरकार असं करतात की तो माणूस अचानक खंजीर घेऊन शिवाजी महाराजांच्या अंगावर चालून गेला. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या बरोबर जो अंगरक्षक होता, ज्याच्या हातात तलवार आधीच उपसलेली होती, तयार होती, त्याने क्षणार्धात त्या माणसाचा हात तोडला. पण त्या माणसाचं वजन आणि त्याचा वेग इतका जोरात होता की तो शेवटी शिवाजी महाराजांच्या अंगावर जाऊन आदळला. अर्थातच हात तुटल्यामुळे त्याचं रक्त वगैरे जे होतं ते शिवाजी महाराजांच्या कपड्यांना लागलं आणि दोघेही जमिनीवर पडले. तेव्हा असा एक गैरसमज पसरला काही क्षणांसाठी की शिवाजी महाराजांचं देहावसन झालं. पण त्या अंगरक्षकाने, ज्या माणसाने शिवाजी महाराजांवर हल्ला केला होता, त्याचं मुंडकं कापलं आणि बाहेर सगळ्यांना दाखवलं. तेव्हा लोक शांत झाले. आता गमतीचा भाग असा की अफजल खानाच्या वधाच्या प्रसंगाच्या वेळेस अंगरक्षक म्हणून जिवाजी महाले होते हे आपल्याला माहिती आहे. पण या प्रसंगाच्या वेळेस शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते याबद्दल फारसा उल्लेख नाही आहे. मीही शोधायचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा उल्लेख नाही. मला जर विचाराल तर याही प्रसंगात जर दान उलटं पडलं असतं तर महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास वेगळा असता आणि तुमचं आणि माझं वर्तमानसुद्धा काही वेगळं असतं. तितकंच या प्रसंगाला महत्त्व आहे. त्या अनाम वीराला, त्या अनाम अंगरक्षकाला शतशः नमन, ज्याने आमच्या राजाला वाचवलं आणि त्याकरवी आमचे देव, देश आणि धर्म यांना वाचवलं. पुन्हा एकदा त्या निनावी, अनाम अशा अंगरक्षकाला शतशः नमन. माझ्या वाचनामध्ये हा प्रसंग आला, मला वाटलं की तुम्हालाही तो प्रसंग सांगावा. याचं कारण असं की पाठ्यपुस्तकाच्या बाहेर, चित्रपटांच्या बाहेर सुद्धा इतिहास आहे. आपण वाचन केलं तर आपल्याला तो इतिहास आणखी नीट समजून घेता येईल आणि विषयाचं गांभीर्य कळू शकेल. तुम्हाला हा प्रसंग आणि हे सांगणं कसं वाटलं नक्की कळवा. हा प्रसंग शक्य तेवढ्या लोकांबरोबर शेअर करा. याचं कारण असं की त्या अंगरक्षकाचं नाव आपल्याला माहिती नाही आहे.
आणि नाव माहिती असणं नसणं हा पुढचा मुद्दा, पण त्या अंगरक्षकाचं गुणगान, कौतुक हे झालंच पाहिजे, ज्याने आपलं वर्तमान आणि भारताचं भविष्य अबाधित ठेवलं. पुन्हा भेटूया पुढचा कुठला तरी विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, आवडलं असेल तर एकदा चॅनलला भेट द्या. आपल्या चॅनलवर राजकारण सोडून सगळ्या विषयांवरती बोललं जातं. विषय आवडले असतील तर जरूर सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तुमच्या कॉमेंट्सची वाट बघतोय. जरी मला रिप्लाय करायला, उत्तर द्यायला उशीर झाला तरी सगळ्या कॉमेंट्स मी वाचतो, हे निश्चित. तुमचं प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद.